तर गाईज आज तो दिवस आला आहे की आज फायनली जाणार आम्ही. जुडिओ पण जायचं होतं पण मी बी आता नाही पॉसिबल होती की नाही माहीत नाही, पण तिथे तर जाणार आहे आम्ही कारण की आज मोसम पण छान आहे, पाऊस पण येऊ शकतो, त्यातही जायचा डायरेक्टली. सो स्टेट येऊन आणि हा टेप इथं कशासाठी घेतला आहे, इथं मोजमाप केलं पायाचं. ओहो हे बघा, ये मेरी खजाना बघा चोरी नहीं काही. करायची गाइस, चोरी नहीं करायची. मेरा खजाना ये मेरे भगवान के पास रहता है मेरा खजाना. अरे कहना क्या चाहते हो? संरक्षण करतात माझे स्वामी माझ्या खजान्याचं. इससे तो जिंदगी शुरू की थी भाई. ये मेरे शादी के जो लोगों ने मेरे शादी में दिए. 5-6 वर्ष झाले ना. A few inches later. गुड मॉर्निंग गाईज, आम्ही उठलेलो आहे. टर्न हिअर. येस गुड. मम्मी काय करतात ते बघायचं तुला. कारवा बना करायला. चला गायचं, तू उठला आम्ही आणि आमची आंघोळ व्हायची आहे, नाश्ता झाला होता. तर गाईज आपली आंघोळ झाली आता आणि ब्लॅक शर्ट घातला आहे, त्याच्यावर नाईट पॅन्ट घातला खाली. अबे साले. काय या पोरीनी माझे एअरपॉड्स खराब केले, नुसतं तोंडात टाकू चार्जिंगच नाही होत आहे. तर बाहेरचा पोछा मारून झालेला आहे. वाजले आता 1:30 वाजताय. आम्ही आता निघू थोड्या वेळात. तुम्हाला जे म्हटलं होतं तर गुरुवारीच आमचे कामं होते असं वाटते मला. सो चला आज जाऊन येऊ. वेळ पडली तर आपण झुडिओला जाऊन येऊ. पण हे बघा, ही कार्टून गेटअप येस गेटअप स्टँड अप. हां गुड गर्ल. One eternity later. आणि मी रेडी झालेलो आहे. वी आर रेडी नाव. मम्मा इज गेटिंग रेडी. ऑल डन, फायनल झालेलं आहे सगळं. हे बघा, मम्मीने रेडी करून दिलं तर बिना कामाची इकडे तिकडे घुमते. चला गाईज, फायनली आपलं ट्रान्झॅक्शन अप्रूव्ह झालेलं आहे आणि आता जात आहे आम्ही. रेडी झालो आहे आणि इकडे मॅडम पण रेडी झालेलं आहे. गाईज आता निघतो आहे आम्ही. 3 वाजून राहिले. तो गेल्यावर तिकडे तोच येणार आहे. तर चलो गाईज. आणि जाता आम्ही कोणतं काम करणार नाही, असं होणार नाही. स्टूल अंगावर घेऊन आम्ही पडलो, पण मॅटवर पडलो. किती सांगितलं तुला बच्चू? हां सांग, पडलो म्हणून. तर चला, आता डेटा वगैरे सगळं काढून झालेलं आहे. फॅन बंद, सगळं बंद. आणि चलो गाईज, निकलते अभी. चलो. सुंदरी आहे, वॉश करायची आहे गाडी. अजून तर वॉश नाही केली आहे गाडी पावसाने. हां वॉशच नाही केली, खूप दिवस झाले. हो ते म्हटलं ना तुला मी, हे पावसाचं तहच राहते. ते आता कॅब आलेली आहे आमची, इकडेच असेल. सोसायटीत मस्त बेंच लागले आमचं. इकडून बसून मी आता त्या दिवशी नागपूर बघितलं ना, तेव्हा दिसलं की युनायटेड इथे शॉप लागलं नवीन मिडास म्हणतात. आणि वेअर आर यू गोईंग? मैं नहीं बताऊंगा. मैं नहीं बताऊंगा. आणि स्कूलमध्ये यायचं तुला या स्कूलमध्ये यायचं. इथे एक घर होतं गाईज पहिले, आता गायब झालेलं आहे ते. वा, गव्हर्नमेंट पैसे दिले तेव्हाच कुठे हटवलं ना ते. किती दिवसापासून नाही, त्यांनी पुन्हा झोपडी टाकली का तिथे?
युनिक फिटनेस करते आहे. डेमो बघायला जात आहे आम्ही आता खाली ट्रीटमेंटचा. जब भी हम ट्रीटमेंट यूज़ करते हैं उस स्टेप से हमें प्रोटेक्ट करना होता है. इसको हम यहाँ से भी स्टार्ट कर सकते हो और रिमोट से भी कर सकते हो. वो ऑप्शन नहीं सकते हैं. मैं रिमोट से करो ऐसे चालू है. इसमें स्टेप से ऑप्शन दे सकते हैं. इसका फीचर आपका टाइमिंग, कैलोरी और डिस्टेंस ये एक्यूरेट रहते हैं. और सभी में एक्यूरेट नहीं रहते. इंक्लाइन यहाँ पे इस टाइप से होता है ये वाला. अच्छा. हाँ. हाँ ठीक है. अभी मैं पूरा नहीं कर रहा, दोनों साइड. हाँ ठीक है चलिए. इस टाइप से. और ये भी आप अपने हिसाब से हाँ वो फोल्ड करके दिखाओ तो दिखा सकते हैं क्या एक बार? दिखा सकते हैं फोल्ड करके एक बार ये. हाँ ये बस लीवर आपको ढीला करना है इस टाइप से दोनों. तो कितना mm तक रहता है वो, लाइक बेड के नीचे अगर? 180 डिग्री में होता है. ये आपका जो है ना हाँ. पूरा मोशन हाँ तो वहाँ पे आ जाएगा ना. बेड के नीचे आराम से रख सकते हो. हाँ बेड के नीचे आराम से रख सकते हैं. और ये क्या इसके स्पीकर है क्या इसका? नहीं ये इसमें अच्छा, स्पीकर का वो noise दिया का. हुआ था लेकिन इसमें स्पीकर वगैरह नहीं है. अच्छा वो मशीन की हाँ. नॉइज़ करने के लिए. हाँ इसमें जब आप जैसे आप चल रहे हो तो आपको थोड़ा इस पोर्शन में रहना है इस टाइप से. हाँ. तो कोशिश कर रहे हैं इस पोर्शन में रहना है. ये और और हम ले जाएगा आपने? ऐसा हाँ नहीं ये होता ना? नहीं ऐसा बिल्कुल होता है. कि यहाँ से हम लॉक कर दे तो बिल्कुल स्टेबल रहता है. बिल्कुल जसे पॉवर ट्रायल कर मॅक्स सकते हो. मला पॉवर मॅक्सचीच घ्यायची तुम्ही करून पण ट्राय. पहले आप इस पर ही खोलिए. चालू व्हायच्या आता. यहाँ से हम कमीच है ना? कमी है. यहाँ से आप अपने हिसाब से बढ़ा सकते हो. आप अभी आप चल सकते हो. थोड़ा अच्छा. थोड़ा आगे आइए. ये थोड़ा मेंटेन करने में आपको 1-2 दिन लगेगा. हाँ. फिर उसके बाद आपको आ जाता है आराम से. हां. तर तो त्याच्यासोबतच बघून घे ना जरा. मी सोबतच बघून घे. देखिए मशीन हां. डाउट है. डाउट नहीं, मैंने पूछा हमको सर्विस के कुछ था कि आपको भी पूछा देते मैंने. पार्ट्स का अवेलेबिलिटी रहता है सर? मेरे पास सर इक्विपमेंट का स्टॉक भी होता है, पार्ट्स का स्टॉक भी रहता है. नॉर्मली जब कुछ पार्ट प्रॉब्लम देता है तो हम लोग कंपनी में रिक्वेस्ट जो रहता है वो रेज भेजते हैं. बिल के अगेंस्ट में वो पार्ट निकालते हैं. 3 दिन लगता है वहाँ से यहाँ पे आने में. कभी कभार हमने पार्ट का रिक्वेस्ट वहाँ पे डाला और टाइमली अगर पार्ट नहीं है तो फ्रेश इक्विपमेंट में से जो पार्ट रहता है वो निकाल के आपको पार्ट जो रहेगा वो निकाल के भेजेंगे और आपका प्रॉब्लम सॉल्व कराएंगे. बट इन केस अगर वहाँ पार्ट नहीं रहता तो आपको सफ़र नहीं करना पड़ेगा. वही इंक्रीमेंट आपको की जरूरत नहीं ना 3 दिन 4 दिन मैक्सिमम. गारंटी 1 साल का रहेगा पार्ट रिप्लेसमेंट. सर्विस आपको ऑन साइट रहेगा लाइफ टाइम फ्री ऑफ कॉस्ट. और प्रिकॉशंस आपको बता दिया ना उन्होंने. बेल्ट प्ले स्टेट में स्टार्ट करिएगा. बॉडी वेट बेल्ट के ऊपर नहीं होना चाहिए. साइड रेलिंग्स पे रखिएगा. पहले बेल्ट घूमेगा फिर आपको आना है सरफेस पे. 30 मिनट से ऊपर ट्रेडमिल आपको चलाना नहीं है. 30 मिनट चलाया आपने तो 20 मिनट के लिए ऑफ करिए. 30 मिनट के पहले अगर स्टॉप होगा तो 5 मिनट का ब्रेक चलेगा. और थर्ड ऑयलिंग प्रोसेस रहता है. 1.5 से 2 महीने का स्टैंडर्ड टाइम होता है. या जज करने का तरीका ये रहेगा कि जब भी आपको ऐसा फील हो कि बेल्ट आपका पहले जैसा स्मूथ नहीं चल रहा है, हार्ड फील दे रहा है, उस वक्त आप थोड़ी देर के लिए रुकिए. एक तरफ से बेल्ट को उठाइए फिंगर से, नीचे से ऊपर तक सिलिकॉन का एक स्प्रे यूज़ कीजिएगा. लिक्विड में फोर्स नहीं होता. एक बार स्प्रे हमने किया, हाफ पार्ट कवर हो गया. सेकंड साइड से हमने फिर से स्प्रे किया, गैपिंग कवर्ड हो गई. और थोड़ी देर के लिए लो स्पीड में ट्रेडमिल को ब्लैंक स्टार्ट करके छोड़ देना. उससे आपका डेक और रोलर साफ हो जाएगा और बेल्ट आपका स्मूथ एंड फ्री चलेगा. बेनिफिट ये रहेगा कि रिमोट का सेल कभी कुछ अगर ख़राब होता है तो आप हैंड कंट्रोल्स भी दिए हुए रहते हैं. वहाँ से भी आप ट्रेडमिल के सारे फंक्शंस को चला सकते हो. प्लस सेफ्टी के लिए सेफ्टी की भी दिया हुआ रहता है. और ट्रेडमिल में 14 तक का स्पीड दिया हुआ रहता है. तो 3 तक वॉक होता है, 6 तक जॉग हुआ, 6 के ऊपर दौड़ना रहेगा. जब भी आप चलोगे स्ट्रेट फॉर्म में चलना है. बॉडी बेंड नहीं करना है, लाइटली होल्ड करना है, प्रेशर नहीं बनाना है. सपोर्ट खाली चाहिए रहता है बॉडी का बैलेंस बनाने के लिए. एक बार बैलेंस बनाना आपने सीख लिया फिर कोशिश करिएगा हाथ छोड़ के चलने का ताकि आपका फुल बॉडी वर्कआउट हो.
सामने रह के चलना है, पीछे आपको नहीं जाना। कुठले डाऊट आहे नाही ना बस वही रिटर्न रहेगा सर, बिल पे रिटर्न रहेगा सारा कुछ। नंबर आपका हमारे पास में स्टोर है, यहाँ का नंबर आप स्टोर रखिएगा, कुछ भी डाउट कंसर्न रहेगा, सभी सपोर्ट चाहिए रहेगा, एनी टाइम कॉल। बिल्कुल ठीक है। और और एक्सरसाइज मतलब आप दोनों लोग ट्रेडमिल आप जॉब पर चूज कर रहे हो, हाँ तो खाली वॉकिंग, फास्ट वॉकिंग आपका प्रायोरिटी है या आप दौड़ भी सकते हो? नहीं बस वॉकिंग के लिए ही चाहिए। इन केस अगर आप फास्ट वॉक कर रहे हो, दौड़ रहे हो, तो ध्यान रखिएगा कि ट्रेडमिल जब भी हम लोग ऑफ करते हैं ना, तो सडन फास्ट वॉक करके दौड़ के इंक्लाइन पे 4-4.5 की स्पीड से चल के सडन ऑफ नहीं करना है। Okay. सर्कुलेशन बढ़ा हुआ रहता है बॉडी का, अगर आप तुरंत उसको स्टॉप करोगे तो चक्कर वक्कर भी आपको आ सकता है। तो स्लो एंड ग्रेजुअली 2 मिनट वॉक करिएगा फ्लैट सर्फेस पे 1-1.5 की स्पीड में, ताकि सर्कुलेशन थोड़ा काम हो जाए, उसके बाद फिर ऑफ कीजिएगा। और इंक्लाइन पे आपको फास्ट वॉकिंग और रनिंग करना नहीं, इंक्लाइन खाली वॉक करने के लिए सही रहता है, नीज के ऊपर लोड ज़्यादा आता है। रूम देना रॉड आपके कितने होते थे? रॉड मैंने पूछा था आपको क्या? पुलअप बार पुलअप बार खत्म सॉरी हो गया, पुलअप अरे यार नाही आहे वो स्टॉप खत्म। फायनली डील झालेली आहे हे. सो फायनली डन 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 डन. आणि मला एक सांग 1 hour later. फायनली आम्ही आलो थोडा वेळ झाला आणि आम्ही जुडिओसाठी तयार झालो होतो. परत जुडिओला आम्ही निघणार होतो. पण त्यांचा फोन आलेला आता. गौरवला पहिलेच म्हटलं की यार कन्फर्म करून घ्या, आणखी परत तिकडे गेल्यावर ते जर आलेत मग आपण नको. आणि आणीला पण तयार केलं आणि आम्ही तिथे तयारच होतो ऑलरेडी. इकडून आल्यावर तिचा ड्रेस काढला आताच. आणि आम्हाला जायचं होतं जुडिओमध्ये. म्हटलं थोडंसं आणीसाठी घरी घालायला काही बघते. आणि ते असंच मला पण थोडं टी शर्ट वगैरे घरी घालायला घ्यायचं होतं. तर बरेच दिवस झाले मी शॉपिंग नाही केली है ना. घरी घालायसाठी वगैरे बघते म्हटलं काहीतरी कलेक्शन थोडंफार जास्त नाही, गरिबाची शॉपिंग. तर तर आता एवढा मोठा खर्च झाल्यावर ऑब्वियस आता तेवढा खर्च नाही करणार आता म्हणजे जोपर्यंत असं वाटेल की नाही रिअलाईज नाही होईल की नाही हा खर्च कुठं निघाला, जोपर्यंत खर्च नाही. तर मग थोडंफार घेते म्हटलं काहीतरी घरी घालायसाठी वगैरे. आणीला तुम्ही मला एकच टी शर्ट घालून आली 2-3 दिवसापासून. त्यामुळे मग जुडिओला त्याचा प्लॅन कॅन्सल झाला. आता थोडं कॅन्सल नाही, आम्ही थोडा अर्ध्या तासात जर ते आले तर मग आम्ही लवकरच निघून जाऊ जुडिओला. हे बघा इकडे मस्त सुरू आहे आमची. काय सुरू आहे? ए बोबडू आना ए पिल्लो आनो. मम्मी काय म्हणताय? ए बोबडी. तिला फक्त मस्त लागत नाही का? तिला फक्त मस्त काही लागेल ना, स्पाईनला लागून नाही नाजूक आहे. तर फायनली काहीच तुम्ही बघितलंच, मी चालून पण बघितलं, भारी वाटते. आणि एक बरोबर आणि तुम्ही बघितलेच ऑलरेडी की कशी आहे ती ट्रेडमिल. आणि 1 नंबर वाटते भारी. ही जेव्हा चालेल तेव्हा तुला पण भारी वाटेल जेव्हा वॉक करशील त्याच्यावर. आणि परफेक्ट आहे एकदम. रिमोट आहे, स्वतः हातानेच कंट्रोल करू शकतो आपण. स्टार्टिंगला वाटते पण जेव्हा आपण त्याला यूज करू ना ते ऑटोमॅटिक फाईन होते एकदम. आणि एकदम छान ब्रँड आहे पॉवरमॅक्स. आम्ही तुम्हाला मागे सांगितलं होतं, मी जे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, सगळं आमचं रेडी झालं होतं, घ्यायचं चाललोही झालं होतं, पण कॅन्सल झालं वेळेवर. पण आज जाऊन आम्ही फायनली बुक करून आलो, पेमेंट केलं, सगळं केलं. आणि आज येऊन पण राहिली आहे ती. अर्ध्या तासात आता पोचून पण जाईल. आणि छान आहे ते. कुठून घेतली, काय घेतली तुम्हाला नंतर सांगतोच आम्ही आल्यावर. तुमचा ते सगळं सांगेल तुम्हाला मी. आणि युनिक सेल आहे नागपूरचं, छान आहे. तिथून घेतलं आम्ही. त्यांचे डिटेल्स जे आहे आम्ही खाली टाकून दिले. आणि तुम्ही जर नागपूरमधून असाल तर तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. ठीक आहे. आणि परफेक्ट आहे तो. चला एक इन्व्हेस्टमेंट हेल्थसाठी केलं. एवढे सगळे इन्व्हेस्टमेंट केलं म्हटलं तर एक इन्व्हेस्टमेंट हेल्थसाठी करणं मस्ट होतं. आणि बाहेर जाऊ शकत नाही आपण. हेल्थ म्हटलं की आपण तुम्हाला त्या दिवशी सांगितलं हॉस्पिटलचा खर्च झेपावत नाही आपल्याला, त्यामुळे हा खर्च बेटर आहे. सो
कमी जास्त तब्येत करण्यापेक्षा. आणि आता तसंही आता वर्कआउट करते म्हटलं तर 10K स्टेप कंप्लीट करायला वेळ मिळत नाही. सो त्यामुळे म्हटलं चला. आणि त्याचबरोबर गौरवचं पण वर्क फ्रॉम होम आहे तर कंटिन्यू ऑफिस करतो तो, त्यामुळे त्याला वेळ मिळत नाही. तर ते एक सफिशियंट, ज्यांच्याकडे वेळ नाही आहे जे ऑफिसवाले त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. बेस्ट आहे, हां सबसे बेस्ट. ज्यांना वॉक करायला जायचा वेळ नसतो, आता आणि असल्या कारणाने मी तर जाऊ शकत नाही आणि गौरवचं वेळच मॅनेज नाही होत कारण त्याचा 9 वाजेपर्यंत ऑफिसच चालतं, त्यामुळे त्याला बिलकुल जाऊच शकत नाही तो. सो असं आहे, म्हणून आम्ही ही इन्व्हेस्टमेंट हे बघा. तर गाईज आम्ही आता आलेलो आहे, थोडा वेळ झाला आणि झुडिओ जायचा प्लॅन होता आमचा, पण प्लॅन कॅन्सल झालेला आहे. युनिक सेल आहे इथून, तुम्हाला त्या दिवशी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो. आणि हाऊ आर फीलिंग नाव? आय एम व्हेरी हॅपी हॅपी बिकॉज उद्यापासून मी माझी जसं मी वॉक स्टार्ट करणार. आज संध्याकाळपासून स्टार्ट करणार. कल करे सो आज करे. आज नाही तो कल, आज पूजा वगैरे करायची त्याची. आज पूजा पण करणार आणि आल्यावर पूजा करून आम्ही फायनली मस्त. बिल त्यांनी इन्व्हॉल्वमध्ये दिलेलं आहे आणि हिच्या हाताने पूजा करणार आहे आम्ही, कारण की मला जायचं होतं पण नाही म्हणून काय करते त्यांचं जायचं होतं मला बाहेर, खूप जास्त इच्छा होती पण तर ते येऊन येऊन लागले, राहिले तर मग हो. नाही म्हणत आता नाही उद्यावर नाही तर म्हटलं उद्या तुझं ऑफिस राहील ते येईन ब्लॉग शूट करायचं राहणार. तर राहू द्या, आता काही जात नाही आम्ही बाहेर. इच्छा तर खूप जास्त आहे. एक तर उद्या मग असं होतं 8 वाजता उद्यापासून आय डोंट हॅव टाइम. येस आय बी डुइंग ओटी. ओटी आहे गौरवची उद्यापासून. सो गरबा करते मी. तर एवढा पैसा खर्च केला, थोडी मेहनत तुम्ही बी करायला गरबाला लागते. जाऊ ना नवरात्रात. आपल्या इथे गरबा राहते म्हणून पुढे आपण जाऊ ना गरबाला. जाऊ ना नवरात्र. मॅचिंग कपडे नवरात्र आपली मी मला म्हणेन चल म्हणून आपण सोबत जाऊ सगळे. मला मस्त आणि मला खूप आवडते गरबा. राहते ना, हे सगळ्यात मोठा गरबा राहते. आता माहित नाही तिथे काम कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर गाईस आता एक अमेझॉनचं पण पार्सल येणार आहे आमचं आणि काय येणार आहे आपण शेखर बोलूया. तर तिथे पण होते शेकर. काय म्हणते आपलं ते नाही. ते ब्रँडचे नसते ते असेच असेल त्यांच्याकडे लोक. One eternity later. गाईस ते आलेले आहे, मी घेऊन येतो. नाही तो नाही नको. कशाला कशाला ते बॉक्सच राहते ना मोठा, तो काही मशीन हे थोडं राहते, ती बॉक्स राहते ना. चल येतो मी पटकन. ते पाचीन ते पाडत ते खाली. चला मी घेऊन येतो काही आलेले आहे ते. मागच्या साईड झाल्यामध्ये हा कैची. मॉडल नंबर वगैरह से चेक कर लिया था ना सभी. खोल दो. आणि तुला घुमवतो याच्यावर मी. फायनली गाईज आलेली आपली गाडी. पहिले तर ओरडली झाली उद्घाटन. इस टाइप से रहते हैं, आप ऐसे भी सेट कर सकते हैं. अच्छा सीधा भी सेट कर सकते हैं. हाँ, ये इनका लास्ट होता है. लास्ट रहता है. अच्छा तो लास्ट ही मैं बेटर मानता हूँ. हाँ हाँ लास्ट ही बेटर है. ठीक है. ये बात मतलब ये
1-1.5 महीने तक चल जाएगा। हाँ। यहाँ पे देना होता है, हाँ लिक्विड वाला है, हाँ तो आप ये यूज नहीं करते तो स्प्रे सही होता है। अच्छा। स्प्रे महंगा है आपके पास में? 500 का ऑनलाइन 200 कुछ रुपए। ऑनलाइन कैसे वो कॉपी पेस्ट वाले रहते पूरे प्रिंटेड, अभी इनकी वैसी डेंसिटी अच्छी रहती है पावरमैक्स की, अच्छा तो इसलिए वो महंगा ही मिलता है। ये जो है ना वाईफाई, इसका जो कनेक्टिविटी है, हाँ ये जैसे निकालेंगे ये ट्रेडमिल में Connect हो जाएगा। ऑटोमेटिक। और जैसे आपको इसका यूज नहीं करना हो तो इस टाइप से लगा के रख लो, आपका नॉट यूजिंग में रहेगा। अच्छा मैनुअल करना हो तो इसे हाथ से नहीं, क्या हाँ अच्छा, वो जस्ट ये करना है ना उसको? इस टाइप से आपको करना है बस। अच्छा इंक्लाइन हो जाता है ना? अच्छा परफेक्ट। इस टाइप से है। कुछ स्विच वगैरह रहते क्या नीचे कुछ, कि डायरेक्ट चालू? स्विच रहते हैं इसमें, इसमें स्विच है ये अच्छा ऑन ऑफ। अच्छा, अभी हमने ऑन कर दिया। ऑन कर दिया, ठीक है। प्रीसेट किए हुए मतलब ये कैसा, हाँ कुछ 30 मिनट में ये अपने आप चलेगी, बंद होगी। अच्छा वैसा कुछ कुछ 1 पे चलेगी, 2 पे चलेगी, 3 पे चलेगी, इस टाइप से ये होता है। अपने को ज़्यादा पता नहीं होता हाँ हाँ तो हम ये बता देंगे मैक्सिमम, हाँ और हमें पता नहीं होता तो हम बताना भी बेस्ट है। वेस्टेज रहता है हाँ और इसमें हम मोड से कैसा, हाँ मोड से हम अपने हिसाब से टाइम सेट कर सकते हैं, डिस्टेंस और कैलोरी, राइट। 3 चीज़ें हम सेट कर सकते हैं अच्छे से, ठीक है। तो इसे हम और अभी जो रनिंग टाइम है उसका ½ एन आवर बोले ना आपने? 30 मिनट 30 मिनट मैक्सिमम। जिससे आप जैसे ऑटोमेटिक, हाँ ये जो प्रोग्राम है ना, तो मैनुअल में आप सबसे बेस्ट मैनुअल ही होता है। मैनुअल में होता है आप सब। अपने हिसाब से स्टार्ट करो। अपने हिसाब से स्पीड चलाओ, और जैसे आपको बीच में कुछ काम हो गया तो ये पॉज कर देना, फिर से स्टार्ट कर देना। फिर तो आधे घंटा चला सकते ना वैसे? हाँ, ये साइड ढीला हो जाता है ना? एंटी क्लॉकवाइज एंटी क्लॉकवाइज दोनों, अच्छा क्लॉकवाइज एंटी क्लॉकवाइज दोनों भी इसे ढीला करेंगे, हाँ इसे फोल्ड करके फिर से टाइट कर देना हाँ एक बार, हाँ और फिर ये आप ऐसे पकड़ के मूव कर सकते मूव कर सकते हैं हाँ हो, ठीक है। ठीक है ठीक है। ये केबल भी चाहो तो निकल सकता, ये भी केबल निकल जाता है यहाँ से। हाँ निकल जाता है, वो ही सही है, सही है, पोर्टेबल है वो, जॉइंट नहीं घड़ी है। भी रख सकते हो आप मशीन। A few moments later. गाईज फायनली तुम्ही बघितली की आपली ट्रेडमिल आलेली आहे फायनली, आणि त्याला आम्ही थोडंसं हळदी कुंकू लावणार आहे, ठीक आहे. आणि त्यांनी बॉक्स ओपन केला स्वतः, कारण की त्यांना स्वतः ओपन करावं लागते सगळं. त्याच्यासोबत वगैरे रिमोट वगैरे भेटला आहे, हा बघा छान रिमोट भेटला आहे. आणि हा रिमोट आणीच्या जवळ लागू द्यावा लागणार नाही आहे, नाहीतर ती खराब करणार आहे. त्याचे डॉक्युमेंटेशन आहे सगळे हे. सो गाईज आता आम्ही मशीनची पूजा करणार आहे. सो ही मशीन आमच्या हेल्थसाठी आहे, आणि माझं असं म्हणणं आहे घरात कोणतीही नवीन वस्तू आणली तर त्याची पूजा करायला पाहिजे. सो आम्ही AC घेतला तेव्हा आम्ही पूजा करणार होतो, पण काय आहे ना की त्यांनीच अनबॉक्स केला, आम्हाला करता येत नव्हता म्हणून ठीक आहे, पण आल्यावरही करू शकलो असतो, आम्ही विसरून गेलो. पण ठीक आहे म्हटलं यावेळेस या गोष्टीची तर पूजा झालीच पाहिजे, कारण ही हेल्थसाठी आहे, आणि आपली हेल्थ म्हणजेच आपलं सगळं काही आहे. हेल्थ आहे तर सगळ्या गोष्टी आहे. सो म्हणून आता पूजा करते. आणि तिकडे खेळतात असं आणीच्या हाताने करायची होती, पण आणीला जर मी इथे आणलं तर हा दिवा आणि हे सगळी पूजा सगळं गोंधळ होईल. ती आता खेळत आहे, तुफानला छेडता येत नाही, तर तुफान आपल्याला छेडेल मग. तुफान पण मग पूजा करून घेते छान पद्धतीने, मग आणि सोबत फोटोज घेऊन घेऊ आपण मस्त. कुठे राहू पासबुक इथे समोर. सो गाईज खूप आनंद होत आहे की स्वतःकडे लक्ष द्यायची सुरुवात झाली, आणि आली म्हणून कळलं की स्वतःची पण व्हॅल्यू आहे काही, कारण पोरांसाठी जगणं खूप जरुरी आहे. आणि आजकालच्या
म्हणजे भागदौडीच्या लाईफमध्ये ना स्वतःला खूप प्रायोरिटी द्यावं लागते. आता ही गोष्ट तुम्ही म्हणाल की मी एवढे काय करताय, खरंच सांगते हेल्थ आहे ते सगळं आहे. आपण जर पैसा कमवत आहे तो पैसा खर्च करायसाठी पण आपल्याला असणं गरजेचं आहे. तो खायचं नाही. हा हा टिक्की लाव टिक्की. 1 2 3 4 and 5. मम्मा लावून घेते आता त्याच्यावर. ठीक आहे. तर काही आता स्वस्तिक लावलेला आहे. स्वस्त टीका स्वस्त टीका म्हणतो. जो हेल्थ आणि फुलं ठेवून दे त्याच्यावर. आणीच्या हाताने लावले ते पहिले. आणीचे पण लावलेलं आहे आम्ही. आली रे बाबा फायनली. मी गौरवला माहिती नाही का मागितला, पण खरंच मागितला. आणि मी वरती ट्राईन हा मागणं म्हणजे याचे जे काही पैसे आहे ना ते सगळे निघून जाईल आणि माझी हेल्थ मी इम्प्रूव्ह करून दाखवेल गौरवला. मी कुठलीही गोष्ट मागते तर ती वरती असते कारण त्याच्यावर काम करते मी. आता मी जसं ही गोष्ट घेतली तर तुम्ही म्हणाल एवढी महागाची गोष्ट एका शब्दात घेऊन घेतली किंवा जान्हवीनी म्हटलं आणि लगेच गौरव तयार झाला, तर ही जर वापरली नाही तर पडली राहील, पैसे वाया जाईल, असं काहीच होणार नाही. तर याच्यामागं कारण असं आहे की मी पण तेवढी जिद्दी आहे हे गौरवला माहिती आहे. सो म्हणूनच गौरवने ही घेतलेली आहे. आणि ही घेण्यामागे असे रिझन आहे की गौरवची पण हेल्थ, कारण गौरवलाही खूप जास्त प्रॉब्लेम्स होऊन राहिला होता. जसं की तो बसून असतो कंटिन्यू. मी आधी पण बोलली खूप. तर असं आहे गाईज. लक्षात फायनली आली बाबा बेटा, तुझी वाट खूप बघत होतो आम्ही. आणि पॉवर मॅक्स ब्रँडची घेतल्या. याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटेल? टाइम, डिटेल्स सांगा. स्पीड, डिस्टन्स आणि कॅलरी. आणि 1 इयरची मोटर वॉरंटी आहे. पॉवर मॅक्स ब्रँड आहे. येस. आणि ही जे हा जो ब्रँड आहे ना गाईज, हा खूप जास्त गौरवने रिसर्च केला. गौरव कुठलीही गोष्ट आम्ही घेतो ना तेव्हा खूप जास्त रिसर्च करतो. गौरवने पण खूप जास्त रिसर्च केली यावर. तेव्हा याच्या आधी आम्ही दुसरा ठरवला होता पण तो कॅन्सल केला आणि हा घेतला कारण याच्यामध्ये थोडं बेनिफिट जास्त आहे. सो आणि याच्यामध्ये काय काय फायदे आहे, काय काय गोष्टी मिळाल्या आहे, सगळ्या गोष्टी गौरव तुमच्यासोबत डिस्कस करेल. गौरव सांगेल कारण मी माझा स्वयंपाक आवडते आणि झोपाची वेळ येईल आता. हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा. जर तुम्ही नागपूरला असेल तर आउट ऑफ नागपूर पण तो प्रोव्हाइड करते. ते सर प्रोव्हाइड करते आउट ऑफ नागपूर पण. सो युनिक फिटनेस आहे, बर्डीला आहे. त्याचा ॲड्रेस पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देऊन देईल. तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट करा. आणि रिजनेबल प्राईस आहे. आणि त्यांच्या सर्व्हिसेसपासून आम्ही एवढं इम्प्रेस काय झालो आहे तुम्हाला सांगतो मी. कारण की ते लाईफ टाईम सर्व्हिस देते. चार्जेस नाही आहे कोणते. फक्त जे पार्ट्स आहे ते पण रिप्लेसेबल आहे पूर्ण. आणि असं नाही की तुम्ही 1 वर्षापर्यंत तर वॉरंटी 1 वर्षापर्यंत तुम्हाला राहील. लाईफ टाईम सर्व्हिसेस फ्री आहेत. इन हाऊस सर्व्हिसेस आहे त्यांच्या. म्हणजे घरी येईल ते आणि कोणताही चार्ज न करता ते करून देईल. समजा जर पार्ट्स काही राहील, गौरव लावून दाखवते आणि मी वॉक ते लावून पण दाखवून आणि ही वॉक पण करून दाखवेल. सो एक तुम्ही त्याच्या पहिले मी तुम्हाला दाखवतो वॉक अराउंड घ्यायचे पहिले. याच्यामध्ये हे बघा, हे रिमोट भेटलेलं आहे. ऑन, स्टार्ट, स्टॉप. हे डायरेक्ट ब्लूटूथ कनेक्टेड आहे. आणि हे त्यांचा पाना भेटलेला आहे. बस एवढंच आहे याच्यामध्ये. हे एवढं भेटलं आहे. आता तुम्ही या मशीनचा वॉक अराउंड बघा तुम्ही. चालू करून दाखवणार आहे. चालू केलेली आहे. आणि मी आता आणि आपला हा रिमोट जो भेटलेला आहे, त्याच्यासोबत काय काय ॲक्सेसरीज भेटली. सो ॲक्सेसरीज दाखवून दे यांना. ॲक्सेसरीजमध्ये सगळ्यात पहिलं तर रिमोट मिळालेलं आहे. काय आणि सुंदर रिमोट आहे. एकदम मिनी रिमोट आहे. एकदम क्यूटचं रिमोटवर सगळं ऑपरेट होणार. याला तुम्हाला असं इथे एक बटन दिसतंय राऊंडमध्ये. इथे ऑनवाला आहे. हे पॉजवाला आहे. काय कशासाठी आहे? हे पॉजवाला आहे. वायफाय कनेक्टेड आहे.
40 आणि आमचं काय मीन आहे पॉवर प्लस मायनस. प्लस मायनस. ओके दिले त्यांनी- तर होते मग PM काय दिलं त्याचं बारीक हे आहे सांग. याच्यात ह्याच्यात ते काय असते ते ठेव बरं, त्यात बरोबर टाक बरं. हे कशासाठी आहे ते ऑफ करायसाठी आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू स्टँड लाईक धिस. ओके देन ऑन नंतर स्टार्ट करायचे स्लोली स्लोली. वॉक. येस येस. ओके. हो अच्छा हँडल तर त्याच्यासाठी यूज होती. हो वा मजा वाटते खरंच. मी कशावर मला फील होता की मी मॉलमध्ये ते याच्यावरती स्लायडर. व्हेरी स्मूथ. स्पीड ठेवली आहे 1.5 km/h. टाईम एवढा झाला आहे, डिस्टन्स एवढं झालं आहे आणि कॅलरीज 1 कॅलरी ऑलरेडी बर्न झालेली आहे. हे जे आहे ना गाईज, हे हँडल आहे, हे सरळ असं होतं इथपर्यंत. त्यांनी करून दाखवलं, तुम्ही बघितलंच. A few moments later. खूप भारी फिलिंग येऊन राहिली आहे. आणि फायनली जे आम्ही ड्रीम केलं होतं ते म्हणजे जे विचार केला होता, म्हणते ना कोणती गोष्ट जी आपण विचार करतो ते खरं होते आणि सक्सेस झाला आहे. तर मी आता घेऊन आलेलो आहे मस्तपैकी. अरे या टीव्हीचा आवाज. पनीर आणलेलं आहे मस्तपैकी. आज म्हटलं चला पार्टी असू द्या काहीतरी. आणि एवढं म्हणजे आज मशीन घेतली आम्ही, तर त्यासाठीच जान्हवीकडून पार्टी आहे ही. सो चला म्हटलं काहीतरी पनीर मलाच माहित नव्हतं. पनीर आणि जे आणायचं होतं तेच विसरलो. सगळं घेऊन आलो पण खोबरंच विसरलो मी. म्हणून आता चण्याने वटाणे टाकले आहे त्याने स्वतः मी. हो. तर आपलं काम झालं. तिचे औषध झाले, गाद्या टाकून दिल्या झोपायसाठी. आणि सध्याची ही मशीन आम्ही इथेच ठेवलेली आहे. ती बेडच्या खाली पण नाही जात. खालची जी थिकनेस आहे जास्त आहे. खाली थोडेसे मोठे लॉग्स लावणार आहे खाली. बेड थोडासा लिफ्ट होईल, त्याच्यामुळे मशीन आम्ही खाली टाकू शकतो. तिच्या भाजीसाठी पनीर भाजून तयार आहे. आणि इकडे मसाला झाला. हा जास्त नको टाकू, कारण की मटर नाही टाकत नको ना. तर आज जान्हवीकडून पार्टी होती, पनीर पार्टी. हो जो तूने सोचा था वो तेरे को मिल गया है बेबा. आता मी तुला बेबा. करून दाखवते. ओ बेबा. आता मी तुला करून दाखवते का काय आहे. नाउ आय वॉन्ट द रिझल्ट ओनली. ओके. डेफिनेटली. दिवसानंतर पनीरची भाजी खाऊन राहिलो, कारण की मागे आमची इच्छा होती पण मी आणलं नाही, कारण की म्हटलं राहू दे कशाला. बॉक्स मी बाहेरच ठेवला, कारण की एवढा मोठा बॉक्स आणणं होणार नाही. बॉक्स बाहेरच लावून ठेव. बघा जॉकपॅड 2 म्हणते याला. आणि ही ISO सर्टिफाईड कंपनी आहे आणि चांगलं आहे. टाईम कॅलरीज फोल्डेबल आहे. वरतून हे बघा याच्यात ऑर्मॅक्स फिटनेस. हे बघा साइड में हटिए, मैडम को आने दीजिए. आइए मैडम, आइए. चलिए, टेक इट इजी. साइलेंस. मम्मी जर आली ना, बाहेर गेलो ही पोरगी आलीच पाहिजे. तू कशाला येते बाहेर? तुला कोण सांगते बाहेर यायला? भाजी झालेली आहे इकडे पैकी. त्याचे सांबार टाकायचं बेटा. आणि अनिला झोपून देणार आहे लगेचच. तिचे औषध सगळे झाले आहे, तुझं बाकी आहे फक्त. तुला पुन्हा पडायचं आहे, पुन्हा पडायचं आहे तुला. नाही ऐकत तू? व्हाय डोंट यू लिसन? One eternity later. तर गाईज आता आणि झोपली. जेवण झालं आमचं आणि झोपली आता. आणि वाजले 11 तिकडे. आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करणार आहोत, पण त्याच्या पहिले तिला माणूस थोडंसं बाहेर जाम गेलं की थकलो. थकल्यावर वाटतं. रोज आता तरी- कसं बाहेर जायची सवय नाही राहत. हां, तरी झुडिओमध्ये जायचंच होतं पण ते कॅन्सल झालं. सो लेट इट बी. नेक्स्ट वीकमध्ये जाऊ जेव्हा वीक ऑफ असेल. तर चला गाईज आता झोपतो आम्ही. तुम्ही पण झोपा. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडत असेल सकाळी आमचे. उठणार आहे गाईज. मी लवकर झोपायचं.
आमची ब्लॉग जर आवडत असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा. आणि जर नवीन असाल तुम्ही, जर पहिल्यांदाच बघत असेल तुम्ही यूट्यूबच्या पेजवर, तुम्हाला हे दिसलं असेल चुकून, यूट्यूबने सजेस्ट केला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन ब्लॉग जे आहे आमचे पुढचे ते पण तुम्हाला सजेस्ट होईल. आणि घंटा असते तो घंटा दाबून द्या तुम्ही, आवाज नाही येणार. अबे साले. पण तो तुम्हाला नोटिफिकेशन देईल. सो जे जुने आहे ते तर बघतातच ब्लॉग. ते ॲक्च्युली ते आम्ही घेतलं ब्लॉगसाठी म्हणून नाही घेतलं ब्लॉगमध्ये टाकलं. ब्लॉगसाठी नाही घेतलं आहे ते खरंच नीड होती त्याची. मी ब्लॉग यही पे खत्म करते. सो मिलते भेटेंगे एका नवीन ब्लॉग में उद्या. सो टेक केअर, बाय बाय.